नमस्कार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती विविध आजारांची, त्यांच्या लक्षणांची आणि संबंधित निदान, उपचार याविषयी आपण चर्चा करत असतो. तज्ज्ञांशी चर्चा करत असतो आणि त्यांच्याकडनं विषय जाणून घेऊन आपण त्यातल्या त्यात आजार होऊ नये यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे या संबंधित आपण जाणून घेत असतो. आणि आजचा आपला विषय तशाच अनुषंगाने आहे कर्करोग आणि रेडिओथेरपीद्वारे उपचार पद्धती. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर दीपाली बोराडे. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर दीपाली बोराडे यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर त्यांनी MBBS केलेलं आहे. DMRT रेडिएशन ऑन्कोलॉजी, DNB रेडिएशन ऑन्कोलॉजी, तसंच त्यांनी फेलोशिप देखील घेतलेली आहे. ॲडव्हान्स रेडिओथेरपी टेक्निक ज्यांनी आत्मसात केलेलं आहे ते म्हणजे SNUH युनिव्हर्सिटी जी साऊथ कोरियामध्ये आहे. आणि आता अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये नवी मुंबई येथे त्या सल्लागार आहेत. साधारणतः या क्षेत्रातला त्यांना 8 वर्षाचा समृद्ध असा अनुभव आहे. डॉक्टर दीपाली यांनी सर्व म्हणजे घन आणि रक्तविकार विषयक घातक अशा रोगांसाठी प्रगत रेडिएशन तंत्रज्ञानासह कामाचा अनुभव घेतलेला आहे आणि तो त्या माध्यमातून ते विविध रुग्णांवरती उपचार देखील करतात. स्त्रीरोग विषयक घातक रोग असतील, डोके, मान या संदर्भातले जे कर्करोग आहेत, सार्कोमा ह्याच्यासारख्या ब्रेकीथेरपीमध्ये त्यांचं कौशल्य आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केलेले आहेत. फाउंडेशनद्वारे कर्करोगग्रस्तांना मदत करणाऱ्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग हा नेहमी असतो. आणि त्यांच्याचकडनं आज आपण डॉक्टर दीपाली यांच्याकडनं आज आपण जाणून घेणार आहोत या एकंदरीतच कर्करोग आणि त्या संदर्भात जी रेडिओथेरपी वापरली जाते त्या अनुषंगाने. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुरुवातीला थोडासा स्त्रियांशी संबंधित असा मी प्रश्न विचारणार आहे. स्त्रियांशी संबंधित जे कर्करोग आहेत ते मुळात कोणते आहेत आणि त्याची लक्षणं किंवा चिन्ह जी असतात ती स्त्रियांनी कशा पद्धतीने ओळखावीत? तर स्त्रियांमध्ये आढळणारे कर्करोग हे मेनली गर्भाशयाचे कॅन्सर, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर किंवा अंडाशयाचा कॅन्सर किंवा योनीच्या जागेचा कॅन्सर हे जास्त कॉमन आहेत. आणि जनरली जेव्हा यांचे सिम्पटम्स येतात किंवा त्यांची लक्षणे दिसायला लागतात त्यावेळी हा आजार ॲडव्हान्स स्टेजमध्ये पसरलेला असतो. त्याच्यामुळे ह्या कॅन्सर्समध्ये स्क्रीनिंग हे खूप महत्त्वाचं आहे. स्क्रीनिंग म्हणजे की आजार होण्याच्या अगोदरची किंवा आजार लक्षणे दाखवण्याच्या अगोदरच्या स्टेजला आपण तो पकडणे. साधारण ह्या आजारांचे लक्षणे ही पाळी गेल्यानंतर ब्लिडिंग होणे किंवा 2 पाळींमध्ये जास्त ब्लिडिंग होणे किंवा संबंध आल्यानंतर ब्लिडिंग होणे, व्हाईट डिस्चार्ज किंवा ज्यांचा स्मेल येतोय असा डिस्चार्ज होणे हे याची लक्षणे आहेत. आणि आपण स्क्रीनिंगद्वारे समजा ह्या पेशंट्सची तपासणी केली, जसं की त्याला पॅप टेस्ट म्हणतात, म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचा मुखाचे जो सेल्स आहेत त्या काढून आपण मायक्रोस्कोप खाली चेक करणे याला पॅप टेस्टिंग म्हणतात. आणि हे प्रत्येक फिमेलने तिच्या वयाच्या 35व्या वर्षानंतर करणं योग्य राहतं, ज्यामुळे आपण हे कॅन्सर्स लवकर डिटेक्ट करू शकतो आणि प्रॉपरली ट्रीट करू शकतो. साधारणतः कोणते उपचार पर्याय यासाठी उपलब्ध आहेत आणि रेडिएशन थेरपी यामध्ये कशा पद्धतीने आपली भूमिका बजावते? सो ह्या कॅन्सर्सचे जनरली ट्रीटमेंट ही त्याच्या स्टेजिंगवर असते. स्टेजिंग म्हणजे त्याचे कुठल्या स्टेजचा आजार आहे, पहिल्या स्टेजचा आहे का ॲडव्हान्स स्टेजचा आहे, याच्यावर याची ट्रीटमेंट डिपेंड असते. जसं की जेव्हा हा स्टेज 1 किंवा स्टेज 2मध्ये डिटेक्ट होतो त्यावेळी सर्जरी ही त्याची मेन ट्रीटमेंट असते. आणि आपण सर्जरी करून ते स्पेसिमेन जेव्हा पाठवतो चेक करण्यासाठी त्यावेळी त्या स्पेसिमेनमध्ये काही हाय रिस्क फीचर्स असतात. त्यावरून आपल्याला याची नंतर त्याला रेडिएशन लागणार किंवा किमोथेरपी लागणार हे डिसाईड केलं जातं. जेव्हा हे कॅन्सर्स ॲडव्हान्स स्टेजमध्ये डिटेक्ट होतात, जसं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे, तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये समजा डिटेक्ट झाला तर त्या सर्जरी हे ऑप्शन नसतं. त्यावेळी आपल्याला रेडिएशनद्वारे त्याची ट्रीटमेंट करावी लागते. आणि रेडिएशन देतेवेळीच त्यामध्ये एक्सटर्नल बीम रेडिओथेरपी प्लस ब्रॅकीथेरपी, ज्याला आपण इंटरनल रेडिएशन असे म्हणतात, हे ह्याद्वारे त्याची ट्रीटमेंट केल्या जाते. आपल्या देशात साधारणतः स्तनाचा कर्करोग देखील खूप सामान्य झालेला आहे सध्या. पण मुळात यासाठी काय म्हणजे कोणते घटक कारणीभूत असतात ज्यामुळे हा जास्त होतोय? स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर हा नंबर 1वर आहे. सध्या स्तनांच्या कॅन्सरचं प्रमाण हे आपल्या पूर्ण फिमेल्समध्ये जे कॅन्सर्स दिसतात त्यापैकी 28% कॅन्सर्स हे ब्रेस्ट कॅन्सर्स आहेत. आणि याची लक्षणे जशी की पेनलेस गाठ जी दुखत नाही आहे किंवा निपलमधून डिस्चार्ज होणे किंवा दोन्ही ब्रेस्टची सिमेट्री लॉस होणे किंवा निपल किंवा ब्रेस्टच्या एरिया स्किन चेंजेस होणे हे याची साधारणतः लक्षणे आहेत. याची ट्रीटमेंट ही
पुन्हा एकदा स्टेजवरच डिपेंड असते. जेव्हा अर्ली स्टेजचा असतो त्यावेळी सर्जरी, त्यानंतर रेडिएशन थेरपी त्याला दिली जाते. जेव्हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये हा कॅन्सर डिटेक्ट होतो, आपल्याला आधी किमोथेरपीद्वारे हा आजार श्रिंक केला जातो, मग सर्जरी होते आणि मग रेडिएशन थेरपी द्यावं लागते. तर कोणती थेरपी किंवा एखादी उपचार पद्धती असेल तर त्याचे साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता जास्त असते. मग यामध्ये असं काही साईड इफेक्ट्स आहेत का? आणि समजा जर असतील तर त्यातल्या त्यात चांगला परिणाम मिळावा यासाठी कोणते प्रयत्न रेडिएशन थेरपीमध्ये असतात? जनरली जे ब्रेस्ट कॅन्सरसाठी रेडिएशन थेरपी वापरली जाते त्याचा डोस हा कमी असतो. खूप साऱ्या स्टडीजमधून हे दिसून आले की पूर्वी जे 6 ते 7 आठवड्यांची ट्रीटमेंट लागायची ती आपण आता 4 ते 5 वीकमध्ये किंवा जेव्हा अर्ली स्टेज ब्रेस्ट कॅन्सर असतो त्यावेळी इवन 1 ते 2 आठवड्यामध्ये पण ती ट्रीटमेंट कंप्लीट करता येते. पण ही ट्रीटमेंट अशी कमी करण्यासाठी आपल्याला ॲडव्हान्स टेक्निक्स लागतात, ॲडव्हान्स मशीन्स लागतात. त्यामुळे रेडिओथेरपीचे जे ॲडव्हान्समेंट्स आहेत ते आपल्याला हे करण्यासाठी हेल्प करतात. जसं की आताशा जे पेपर प्रेझेंट झालेले आहेत त्यामध्ये ब्रेस्टमध्ये आपण एका आठवड्यामध्ये पण ट्रीटमेंट कंप्लीट करू शकतो. पण त्यात आपल्याला पर डे डोस जो आपण रेडिएशनचा देतो तो भरपूर हाय असतो आणि त्यासाठी ही ॲडव्हान्स टेक्निक्स ज्याला आपण इमेज गायडेड रेडिओथेरपी म्हणतो किंवा आर्क रेडिओथेरपी म्हणतो ही यासाठी हेल्प करते. आता बऱ्याच वेळा साईड इफेक्टची भीती असते म्हणून पेशंट रेडिएशन घ्यायचं टाळतात. पण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये साईड इफेक्ट्स हे खूप मिनिमम असतात. जसे की स्किनमध्ये चेंजेस होणे किंवा ब्रेस्टवरची स्किन ड्राय झाल्यासारखी होणे किंवा थोडासे त्याचा कलर चेंज होणे हे याचे साईड इफेक्ट्स आहेत. डॉक्टर थोडंसं आता मेंदू आणि पाठीच्या ट्यूमर संदर्भात तुम्हाला प्रश्न आहे की रेडिएशन थेरपी यामध्ये सुद्धा प्रभावी कशा पद्धतीने ठरते? जेव्हा ब्रेन ट्यूमर्स किंवा स्पायनल ट्यूमर्स हे ऑपरेबल असतात म्हणजे जेव्हा आपण सर्जरी करून काढू शकतो त्यावेळी सर्जरी त्याची बेस्ट ट्रीटमेंट असते. पण बऱ्याच वेळा ट्यूमर्स हे इन्फिल्ट्रेटिव्ह असतात म्हणजे ब्रेनच्या मेंदूच्या बाकी सेल्समध्ये ते गेलेले असतात. अशा वेळी तो ट्यूमर पूर्णपणे निघणे अशक्य असते आणि त्यामुळे आपल्याला सर्जरी झाल्यानंतरही रेडिएशनचा वापर तिथे करावा लागतो. कधीकधी हा ब्रेन ट्यूमर हाय ग्रेडचा असतो, त्याचा ग्रेड खूप जास्त असतो, त्यावेळी सर्जरी करून त्याचा फायदा नसतो. अशावेळी आपल्याला रेडिएशनद्वारे त्याची कंप्लीट ट्रीटमेंट करायला लागते. कधीकधी जेव्हा स्पायनल ट्यूमर्स असतात तेव्हा ते नर्व्हजला चिटकलेले असतात आणि अशावेळी त्यांना काढणं म्हणजे पायाची पावर किंवा हाताची पावर घालवण्यासारखी होते. तर जेव्हा हे असे नर्व्हजला चिटकलेले असतात किंवा सर्जरीची रिस्क जास्त असते अशावेळी हे ट्यूमर्स रेडिएशनने कम्प्लिटली ट्रीट केल्या जातात. डॉक्टर दीपाली, तुम्ही अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहात, रेडिओ ऑन्कोलॉजिस्ट म्हणून. तर तिथे कशा पद्धतीने हे उपचार केले जातात? तिकडे कोणत्या गोष्टी अशा उपलब्ध आहेत? अपोलो हॉस्पिटल्समध्ये आता मी गेली 8 वर्ष काम करत आहे. तर अपोलो हॉस्पिटलमध्ये जे रेडिएशन ऑन्कोलॉजीच्या मशीन्स आहेत त्या ॲडव्हान्स्ड मशीन्स आहेत. रेडिएशनसाठी जी ॲडव्हान्स मशीन लागते त्याला लिनियर ॲक्सेलरेटर म्हणतात किंवा साध्या भाषेत सांगायचं तर लिनॅक मशीन म्हणतात. तर ही जी मशीन असते तिचे ॲडव्हान्समेंटमुळे आम्ही ट्यूमरला टार्गेट करू शकतो. प्लस जे नॉर्मल स्ट्रक्चर्स असतात त्याच्या आजूबाजूचे त्यांना कमीत कमी डोस दिला जातो. आमची जी मशीन आहे ती आहे ट्रूबीम XTX मशीन, ज्यामध्ये की XTX हा कॉम्पोनंट आम्हाला छोट्यातले छोटे ट्यूमर्स ट्रीट करण्याची मुभा देतं. प्लस आमच्याकडे फॅसिलिटी आहे की टोटल बॉडी इरॅडिएशनची, जेणेकरून काही ब्लड ट्यूमर्समध्ये जेव्हा आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट त्याची ट्रीटमेंट असते अशावेळी आपल्याला पूर्ण बॉडीला रेडिएशन द्यावं लागतं. तर त्याला टोटल बॉडी इरॅडिएशन म्हणतात आणि ती सुविधा पण अपोलोमध्ये आहे. याच्या व्यतिरिक्तही ब्रॅकीथेरपीची सुविधा आहे ज्याला की इंटरनल रेडिएशन असे म्हणतात. बऱ्याच वेळी ट्यूमर हा छोटा असतो त्यावेळी सर्जरी करून काढल्या आपण ब्रॅकीथेरपी हे रेडिएशन देऊ शकतो आणि अशावेळी ट्यूमरची ट्रीटमेंट ही कमी केल्या जाते. डॉक्टर, साधारणतः टेक्नॉलॉजी सुधारली आहे त्यामुळे वेगवेगळे रेडिएशनचे देखील उपचार पद्धती आलेल्या आहेत. पण बऱ्याच वेळा एखादी गोष्ट अशी होऊ पण शकत असेल की एखाद्या रोगी भागावरती आपण जेव्हा उपचार करतो तेव्हा निरोगी भाग तो सेफ असतो का या रेडिएशन थेरपीमध्ये? आताचे जे ॲडव्हान्स रेडिएशन टेक्निक्स आहेत त्यात मेनली ह्या टेक्निक इमेज गायडेड टेक्निक्स असतात, जेणेकरून वी कॅन व्हिज्युअलाइज की तो ट्यूमर कुठे आहे आणि त्याच्या आजूबाजूला कुठले नॉर्मल स्ट्रक्चर्स आहेत. तर इमेज गायडेड रेडिओथेरपीमध्ये आपण फक्त टार्गेटला कन्फर्मल डोस देऊ शकतो आणि बाकी नॉर्मल स्ट्रक्चर्सचा डोस कमी करू शकतो. तरीही थोडाफार डोस हा नॉर्मल स्ट्रक्चर्सला जातो, त्याचमुळे हे साईड इफेक्ट्स दिसतात.
पण जे काही नॉर्मल स्ट्रक्चर्स असतात किंवा नॉर्मल सेल्स असतात त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते की रिजनरेट व्हायची. इवन रेडिएशन भेटल्यानंतरही ते 4 ते 6 आठवड्यामध्ये रिजनरेट होतात. त्यामुळेच रेडिएशनचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते ड्युरिंग रेडिएशन राहतात आणि ते 2 ते 3 आठवड्यानंतर कम्प्लिटली ठीक होतात. मगासपासून आपण रेडिएशन थेरपीबद्दल बोलतो, पण याचे काही विविध प्रकार असतात का? असल्यास कोणते असतात? कशा पद्धतीने ते उपयोगात आणले जातात? हो. तर रेडिएशन थेरपीचे आपण ब्रॉडली बघायचे तर प्रकार हे की एक्सटर्नल बीम रेडिओथेरपी जे की बाहेरून आतमध्ये जातं आणि एक असते इंटरनल रेडिएशन जे की आतमधून बाहेर जातं, ज्याच्यामुळे आजूबाजूच्या स्ट्रक्चर्सला कमीत कमी डोस भेटतो. त्यानंतर रेडिएशनचे प्रकार असतात एक्सरेजने रेडिएशन केलं जातं, प्रोटॉन थेरपीने रेडिएशन केलं जातं. प्रोटॉनमध्ये हे हाय एनर्जी पार्टिकल्स असतात, त्याद्वारे रेडिएशन केलं जातं. डॉक्टर, साधारणतः एखाद्या रेडिएशन थेरपी म्हटलं की त्याचे दुष्परिणाम जास्त होण्याची शक्यता असते. मग ते यामध्ये काही आधुनिक उपचार पद्धती डेव्हलप झाल्यामुळे ते कमी होतात का, की काय? कारण बऱ्याच वेळा कॅन्सरग्रस्तांना उपचार पद्धतीची भीती वाटते, तर त्या अनुषंगाने काय सांगाल? रेडिएशनबद्दल बऱ्याच सारे मिथ्स आहेत आणि त्यामुळे रेडिएशनबद्दल बऱ्याच पेशंटला भीती वाटते. पण जे आताचे ॲडव्हान्स टेक्निक आहेत त्यामुळे आपण हे साईड इफेक्ट्स कमी करतो. प्लस रेडिएशनचे साईड इफेक्ट्स हे टेम्पररी असतात, ते काही दिवसांनी ते ठीक होतात. रेडिएशनचे लाँग टर्म साईड इफेक्ट टाळण्यासाठी आम्हाला रेडिएशनचा डोस आणि रेडिएशनचं व्हॉल्यूम हे कितपत आहे ते पाहणं खूप गरजेचं असतं आणि हे अशाच वेळी दिलं जातं की हे लाँग टर्म साईड इफेक्ट्स कमीत कमी देईल आणि जे ॲक्यूट किंवा जे टेम्पररी साईड इफेक्ट्स आहेत ते लवकर हील होतील. अशा प्रकारे हे रेडिएशनची ट्रीटमेंट केल्या जाते. यातही डिफरंट टेक्निक्स आहेत, जसे की लंग ट्यूमर्स ट्रीट करतात. त्यावेळी लंग्समध्ये रेस्पिरेशनमुळे मूवमेंट होते आणि आम्हाला ती रेस्पिरेशनसोबत ट्यूमरची होणारी मूवमेंट ही ट्रॅक करणे खूप गरजेचं असते. तर अशा वेळी 4D CT स्कॅन्स त्याला म्हणतात, ते आमच्याकडे अवेलेबल आहे आणि त्याद्वारे आम्ही ड्युरिंग ट्रीटमेंट तो ट्यूमर ट्रॅक करू शकतो आणि अशा प्रकारे आपण फक्त ट्यूमरला डोस देऊ शकतो आणि बाकी नॉर्मल स्ट्रक्चर्सला सेव्ह करू शकतो. लाईक ब्रॅकीथेरपी, जिथे आपल्याला एक्सटर्नल बीममुळे जास्त साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते, अशा वेळी आपण हे इंटरनली ॲप्लिकेटेड टाकून इंटरनल रेडिएशन देऊ शकतो, जेणेकरून जे एक्सटर्नलमुळे होणारे साईड इफेक्ट्स आहेत ते कमी केल्या जातात. नक्कीच. तुम्ही बोलताना मगाशी एक शब्द म्हणाला की गैरसमज बरेच असतात. साधारणतः कोणते गैरसमज असतात? रेडिएशनबद्दल गैरसमज सांगायचे झाले तर बरेच पेशंट, पहिला प्रश्न हा असतो की रेडिएशनमुळे केस जातात का? तर रेडिएशनमुळे अजिबात केस जात नाही, अनलेस अँड अंटिल ते तिथल्या भागाला दिलं जातं. जेव्हा स्काल्पमध्ये आपण रेडिएशन देतो त्यावेळी केस विरळ होण्याची शक्यता असते, पण जेव्हा बाकी बॉडीकडे रेडिएशन दिलं जातं त्यावेळी केस गळत नाहीत. सेकंड क्वेश्चन त्यांचा हा असतो की डॉक्टर, मी गॅसजवळ काम करू शकेल की नाही? तर बऱ्याच फिमेल्सला हा डाऊट असतो की रेडिएशन हे गरम असतं आणि त्यामुळे मी गॅसजवळ किंवा स्वयंपाक करू शकते की नाही, हा प्रश्न असतो. पण रेडिएशन हे ॲब्सोल्युटली सेफ असतं. ज्यावेळी मशीन बंद होते किंवा पेशंट रेडिएशन थेरपीच्या मशीनमधून बाहेर येतो त्यावेळी ती रेडिएशन तिथे एक्झिट करत नाही. पेशंट हे रेडिओ ॲक्टिव्ह नसतात, त्यामुळे बराच वेळा हा पण गैरसमज असतो की पेशंटला आयसोलेट ठेवायचं किंवा पेशंटला वेगळ्या रूममध्ये ठेवायचं रेडिएशनच्या दरम्यान. तर हे पण चुकीचं आहे. हे फक्त गैरसमज आहे की पेशंटला वेगळं ठेवावं लागतं. पेशंट विल नॉट बी रेडिओ ॲक्टिव्ह, त्याच्यामुळे हा पेशंट तुमच्या फॅमिली मेंबरसोबत राहू शकतो, सोबत जेवण करू शकतो, काही लहान पोरं असतील घरात त्यांच्यासोबत पण मिसळू शकतो. थर्ड मिथ आहे की रेडिएशनमुळे माझ्यामुळे दुसऱ्याला रेडिएशन लागण्याची शक्यता आहे, तर हे अजिबात नाही आहे. परत रेडिएशनमुळे की रेडिएशन घेतल्यावर हे पुढच्या जनरेशनला जाण्याची भीती असते का, ही पण एक फिमेल्समध्ये बऱ्याच वेळा भीती असते. तर हे अजिबात असं नाही आहे. रेडिएशन हे कंटॅजियस किंवा एकामुळे दुसऱ्याला लागण्यासारखं नाही आहे. म्हणजे बऱ्याच सुधारणा यामध्ये झालेल्या आहेत किंवा याचे बरेच फायदे आहेत असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, दुसरं अजून एक की एखाद्या शस्त्रक्रियेला किंवा केमोथेरपीला पूरक पॅरलल आहे असं तुम्ही म्हणू शकतो का आपण? पॅरलल तर म्हणता येत नाही, पण इट्स लाईक सिनर्जिस्टिक. जेव्हा आपण सर्जरी आणि किमोथेरपी प्लस रेडिएशन थेरपी हे ॲड करून देतो त्यावेळी त्याचा बेनिफिट हा जास्त असतो. जनरली कॅन्सर ट्रीटमेंट ही मल्टीडिसिप्लिनरी आहे, म्हणजे आपल्याला सगळ्याच थेरपींचा वापर बेस्ट रिझल्टसाठी करावा लागतो. पण साधारणतः थेरपी म्हटलं की परत एकदा प्रश्न निर्माण होतो की त्याचे काही दुष्परिणाम आहेत का? तर असे कोणते दुष्परिणाम आहेत जे होऊ शकतात किंवा जे टाळता येऊ शकतात?
डेफिनेटली दुष्परिणाम पण आहेत. प्रत्येक थेरपीचे हे आपापले साईड इफेक्ट्स असतात. पण रेडिएशन थेरपी हे एक लोकल ट्रीटमेंट आहे, ज्यामुळे ज्या भागाला रेडिएशन लागतंय त्या भागाच्या सराउंडिंगमध्ये साईड इफेक्ट्स दिसण्याची शक्यता असते. कधी कधी पेशंटला फटीग आल्यासारखं किंवा थकावट जाणवू शकते. कधी कधी जेव्हा एखाद्या भागाला आपण रेडिएशन देतो तो भाग काळा होणे किंवा लालसर होणे हे होऊ शकतं. जेव्हा आपण पोटाला रेडिएशन देतो त्यावेळी थोडंसं ओमिटिंगसारखं फील होणे किंवा पोट दुखणे हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. जसं बोलायचं झालं तर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जेव्हा आपण रेडिएशनद्वारे ट्रीट करतो त्यावेळी बऱ्याच पेशंटला लूज मोशन लागणे किंवा लघवीला जळजळ होणे हे साईड इफेक्ट्स दिसू शकतात. पण हे साईड इफेक्ट्स मॅनेजेबल असतात. आपण प्रॉपर ट्रीटमेंटद्वारे त्याचे उपचार केले जातात. डॉक्टर, अपोलो कॅन्सर सेंटर हे कशा पद्धतीने रेडिओ तंत्रज्ञानाचा वापर करतं त्यांच्या वापरामध्ये? सो जसं मी म्हटलं की अपोलोमध्ये जे मशीन आहे ते ॲडव्हान्स रेडिओथेरपी मशीन आहे. त्यामुळे आम्ही जे ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत रेडिएशनच्या, जसे की इमेज गायडेड रेडिओथेरपी, इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिओथेरपी किंवा स्टिरियोटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपी, रॅपिड आर्क, ह्या ॲडव्हान्स रेडिएशन टेक्निक्स आहेत आणि त्या आम्ही डिलिव्हर करू शकतो. प्लस स्टिरियोटॅक्टिक रेडिओ सर्जरी, ज्याला SRS असं म्हणतात, ते मेनली ब्रेन ट्युमर्ससाठी किंवा जे ब्रेनमधले छोटे छोटे लिजन्स आहेत त्यासाठी याचा वापर होतो. रुग्णांसाठीची काळजी अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये कशा पद्धतीने घेतली जाते? अपोलो हॉस्पिटलमध्ये सांगायचं झालं तर साईट स्पेसिफिक ट्रीटमेंट केली जाते. आमच्याकडे साईट स्पेसिफिक तज्ज्ञ आहेत, जसे की सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये ब्रेस्ट सर्जन वेगळे आहेत, हेड अँड नेक सर्जन वेगळे आहेत किंवा गायनेकोलॉजिकल कॅन्सरसाठीचे सर्जन वेगळे आहेत, परत GI कॅन्सरसाठीचे सर्जन्स वेगळे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक ऑर्गनची हे प्रॉपर एक्सपर्टीज अवेलेबल आहे. प्लस जे ट्यूमर बोर्ड म्हणतात की ज्यामध्ये आपण पेशंट डिस्कस केला जातो की त्याची उपचार पद्धती काय राहणार आहे. उपचार सुरू करण्याच्या अगोदर हे डिसिजन घेतलं जातं की ह्या पेशंटसाठी कुठले कुठले उपचार लागण्याची शक्यता आहे. तर हे एक मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच जो आहे कॅन्सर कडे तो अपोलोमध्ये आहे. आणि त्यामुळे पेशंट जेव्हा अपोलोमध्ये येतो त्यावेळी असं नाही की आलं की पेशंटची डायरेक्ट सर्जरी झाली किंवा डायरेक्ट रेडिएशन सुरू झालं. हा पेशंट ट्यूमर बोर्ड थ्रू जातो. ट्यूमर बोर्डमध्ये प्रॉपर त्याचं डिसिजन होतं की कुठली कुठली ट्रीटमेंट आपल्या पेशंटला लागणार आहे आणि त्यानुसार ती ट्रीटमेंट डिलिव्हर केल्या जाते. डॉक्टर, आता कॅन्सर सेंटर म्हटलं किंवा एखादं हॉस्पिटल म्हटलं की उपचार हे पर्यायाने आलेच, पण मुळात पुनर्वसन कशा पद्धतीने केलं जातं? म्हणजे फॉलोअप ट्रीटमेंट असतील किंवा मानसिकदृष्ट्या त्या रुग्णाचं आणि त्या रुग्णासोबत असलेल्या त्याच्या संबंधित पालकांचं किंवा त्या नातेवाईकांचं कशा पद्धतीने तुम्ही समुपदेशन वगैरे करता? कॅन्सर पेशंटमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे की त्यांचं समुपदेशन होणं किंवा त्यांना ऑक्युपेशनल थेरपी किंवा त्यांचे सायकोलॉजिकल असेसमेंट हे खूप गरजेचं आहे करणं. जनरली अपोलोमध्ये सायकोलॉजिकल असेसमेंट किंवा न्यूट्रिशनल असेसमेंट हे ट्रीटमेंट सुरू होण्याच्या आधी केलं जातं. त्याच्यामुळे ट्रीटमेंटच्या दरम्यान समजा पेशंटला काही गरज असेल किंवा न्यूट्रिशनल सपोर्ट लागत असेल किंवा सायकोलॉजिकल सपोर्ट लागत असेल तर तो प्रोव्हाइड केला जातो. प्लस हे खूप महत्त्वाचं आहे की कॅन्सर ट्रीटमेंट झाल्यानंतरही, म्हणजे ट्रीटमेंट झाली तिथेच कॅन्सर हा संपत नाही. कॅन्सरचा स्टिग्मा हा खूप आहे. त्याला सोसायटीमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर जे बर्डन असतं की मला कॅन्सर आहे आणि हा आता परत येतो का, हे एक भीती असते. त्यामुळे कॅन्सरची ट्रीटमेंट झाल्यानंतरही त्यांचा फॉलोअप हा खूप महत्त्वाचा आहे. जनरली कॅन्सरमध्ये फॉलोअप हा लॉंग टर्म असतो. जसं की पहिले 2 वर्ष हा 3-3 महिन्याला आम्ही पेशंटला फॉलोअप करतो. 2 वर्षानंतर पर्यंत आजार वापस नसेल आला तर 6-6 महिन्याला याचा फॉलोअप असतो. तर 5 वर्षापर्यंत निदान हा पेशंट आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि त्यावेळी त्याचं सायकोलॉजिकल काउन्सलिंग होतं, त्यांचं न्यूट्रिशनल काउन्सलिंग होतं. प्रत्येक वेळी पेशंटचं वेट किती आहे, त्याचं ब्लड प्रेशर किती आहे, त्याचं बाकी पॅरामीटर्स कसे आहेत हे चेक केलं जातं. समजा कुठे वेट लॉस आहे किंवा त्यांना सायकोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते त्याचवेळी ॲड्रेस केल्या जातात. नक्कीच डॉक्टर दीपाली, तुम्ही इथे आलात आणि कर्करोगासारख्या क्लिष्ट अशा विषयावरती, क्लिष्ट अशा आजारावरती तुम्ही योग्य ते मार्गदर्शन अगदी सहज सोप्या पद्धतीने केलं आणि विशेषतः रेडिओथेरपीसारख्या आधुनिक तंत्राचा वापर कसा केला जातो या संबंधित माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. थँक्यू. इतगुज या कार्यक्रमामध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पाहत राहा झी 24 तास.